कोल्हापुरातील 300 अवैध गर्भपात प्रकरणी 4 एजंट करवीर पोलिसांच्या ताब्यात आहेत. सागर तराळ आणि रेखा वरुटे यांना अटक करण्यात आली. गर्भवती महिलांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे. अवैध गर्भपात करणारा डॉक्टर चंद्रकांत गायकवाड याच्याकडे गर्भपातासाठी पाठवणाऱ्या काही इतर डॉक्टरांची नावे सुद्धा आता पोलिसांच्या समोर आली. डॉक्टर गायकवाड सध्या पोलिसांच्या कोठडीत असून त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे असं पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी म्हटलं. संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कोल्हापूरमधून सतेज औंधकर आपल्या सोबत जोडलेत. सतेज, अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली. अवैध गर्भपात करणारा डॉक्टर चंद्रकांत गायकवाड याच्याकडे गर्भपातासाठी पाठवणाऱ्या काही इतर सुद्धा डॉक्टरांची नावे आता पोलिसांच्या समोर आल्याची माहिती आहे. या प्रकरणाबाबतची काय सविस्तर माहिती आहे? कारण खरं पाहिलं तर कोल्हापुरातलं जे 300 अवैध गर्भपात केल्याच्या प्रकरणात आता खूप मोठ्या प्रमाणावरती त्याची व्याप्ती आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. करवीर पोलिसांनी अगदी चांगल्या पद्धतीने आणि सखोल पद्धतीने जो तपास आहे तो सुरू केलेला आहे. त्यामुळे एकाच एक जे एजंट आहेत ते आता सापडायला सुरुवात झालेली आहे. काल साधारणतः दिवसभरात 4 एजंट आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 जणांना अटक देखील केलेली आहे. त्यामध्ये सागर तराळ आणि रेखा वरुटे यांना देखील अटक केलेली आहे. यामधला जो मुख्य संशयित आरोपी आहे अवैध गर्भपात करणारा डॉक्टर चंद्रकांत गायकवाड याच्या घराची देखील झाडाझडती पुन्हा एकदा पोलिसांनी घेतलेली आहे. त्या घरामध्ये ज्या ठिकाणी गर्भपात केले जायचे त्या ठिकाणी देखील पुन्हा एकदा जाऊन फॉरेन्सिक टीम असेल, करवीर पोलीस असतील, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतलेली आहे. काही पुस्तकं असतील, वह्या असतील त्या ठिकाणी या देखील जप्त केलेल्या आहेत. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं पाहिलं तर ज्या ज्या डॉक्टरांनी काही पेशंट पाठवलेले आहेत गर्भपात करण्यासाठी त्यांची नावं देखील आता करवीर पोलिसांच्याकडे आलेली आहेत आणि ते देखील आता या सगळ्या प्रकरणात रडारवर असल्याची माहिती जी आहे ती मिळते. सध्या ज्या 300 महिलांनी गर्भपात केले त्यांची नावं निष्पन्न करण्याचं काम सुरू आहे. त्यामधील जवळपास 20 ते 22 नावं आता पोलिसांच्या समोर आलेली आहेत. त्यामध्ये काही गर्भवती महिलांचे जे जबाब आहे ते नोंदवण्याचं काम आहे ते करवीर पोलिसांनी सुरू केले आहे. मात्र यातली सगळ्यात महत्वाची माहिती अशी की अवैध गर्भपात करणारा हा जो डॉक्टर आहे चंद्रकांत गायकवाड याने हे सगळे काढलेले जे गर्भ आहेत ते नेमके त्याची विल्हेवाट कुठे लावलेली आहे, ते कुठे टाकलेले आहेत या संदर्भात आता पोलीस आहेत ते सखोल चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. करवीर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या माध्यमातून जी त्याची गुन्हे शोध पथक आहे ते देखील या ठिकाणी ठाण मांडून बसलेलं आहे. आणखी या सगळ्या चेनमध्ये कोण कोण या ठिकाणी एजंटांनी या ठिकाणी गर्भवती आणलेले आहेत, शिवाय कोणकोणत्या डॉक्टरांनी पाठवलेले आहेत त्यांची आता सगळी लिस्टिंग करण्याचं काम सुरू झालं. त्यांना देखील या प्रकरणात गुन्ह्यात देखील या ठिकाणी समाविष्ट केलं जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी देखील काल आपल्याशी बोलताना सांगितलं होतं की या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे पोलिसांनी शेवट मुळापर्यंत जावं आणि ह्या सगळ्या टोळीचं उच्चाटन करावं असं सांगितल्यामुळं आता पोलीस आणखीन गतीनं कामाला लागलेत. आणखीन पाहिलं तर या सगळ्या 300 गर्भवतींची नावं निष्पन्न करण्याचं खूप मोठं आव्हान जे आहे ते आता पोलिसांसमोर असणार आहे. सध्या चंद्रकांत गायकवाड हा करवीर पोलिसांच्या पोलीस कोठडीत आहे. त्यामुळं त्याचं वय देखील जास्त असलं तरी त्याची गुन्ह्याची व्याप्ती पाहता त्याच्याकडून कसून असा तपास केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. करण नक्कीच सतेज, आगामी काळात आता या संदर्भात या प्रकरणात आणखी काय काय उलगडा होतो, कोणाची नावं समोर येतात हे पाहणं महत्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.